नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. नमस्कार। आज की जो पत्रकार परिषद है वो अत्यंत एक गंभीर विषय पे है, जहां पे नागपुर से ही आने वाले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस कहते हैं कि उनकी सरकार ने लाड़की बहनों के लिए बहुत ज्यादा काम किया है, लाड़की बहनों के उद्धार के लिए, उनके विकास के लिए बहुत ज्यादा काम किया है। तो उनका काम काबिल तारीफ है, जहां पे बीपीसीएल नामक एक पेट्रोल पंप वाड़ी में मुखर्जी नाम का एक जो संचालक है, उन्होंने जो वहां के जो एम्प्लॉइज थे, वहां के जो कर्मचारी थे, उनके साथ छड़ कपट करके उनके साथ फ्रॉड किया, उनकी सैलरी जो है वो हथियाई और महिलाओं के साथ, मतलब ये शर्म की बात है कि बीजेपी शासित इस राज्य में महिलाओं के ऊपर हो रहे अत्याचार रुक नहीं रहे, थम नहीं रहे। लोकसभा का चुनाव हो, विधानसभा का हो या महानगर पालिका का हो, महिला वोट बैंक को हमेशा भाजपा की सरकार ने सपोर्ट के नाम के ऊपर कुछ पैसे दिए, कुछ योजनाएं की घोषणा की, लेकिन आज भी महिलाओं को उनके जो मूलभूत अधिकार है और स्पेशली वुमेन सेफ्टी की जो बात है वो हमको देखने के लिए नहीं मिलती है। हमारे साथ आमची माताएं बहनें हैं जो वहां पे काम करती थी। वहां पे जो कुछ भी हुआ वो मुझसे ज्यादा अच्छे तरीके से महिलाएं जो है, महिला कर्मचारी जो है, ये आपको बताएंगे। ठीक है। नमस्कार, मी वाडी इथे राहते आणि 3 वर्ष अगोदर मी पंपावर ड्युटी करत होती, भारत पेट्रोल पंप. तिथे सुजित मुखर्जी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून त्यांनी मला त्यांनीच इंटरव्ह्यू मला तिथे ठेवलं होतं. पण काही कारणामुळे त्यांनी मला काढलं, कारण की मी तिथे 14 एप्रिल म्हणजे सगळे त्योहार तिथे केले जात होते. मी 14 एप्रिल पण केली, सगळ्यांनी सहभाग घेतला, पण त्यांना ते बरोबर वाटलं नाही. की म्हणत होते कि यहाँ पे बाबा साहब का जो भी कार्यक्रम तुम करोगे तो पैसे के नीचे से जमीन हटा दूंगा मैं. तर असं त्यांनी बोलले. मग आम्ही म्हटलं काहीच बोललो नाही. मग आम्हाला माहितीये का, त्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा लागलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं 22,000 सॅलरी मिळते. मग त्यांनी आम्हाला सॅलरी म्हटल्यावर त्यांनी तेवढी फक्त शो करायचा, पण तितकी सॅलरी अजून दिली नव्हती. त्या म्हणले आम्हाला फक्त 10,000 द्यायचे, बाकी पैसे तो आमच्या अकाउंट मधून काढून घ्यायचे. आणि आमचे एटीएम पण त्याच्याकडे जमा राहायचे. तिथला जो कॅशियर आहे तो जाऊन कॅशियर म्हणजे एका मुलाला सोबत घेऊन पैसे काढून मग आम्हाला बाय हँड कॅशियरद्वारे द्यायचा. आणि त्याचं ते त्यामध्ये आम्हा लोकांना म्हणायचं लिपस्टिक लावून या, काजळ लावून या. म्हणजे इथले जे कस्टमर म्हणतात की तुम्ही तुमच्याकडला जो स्टाफ आहे ते लिपस्टिक नाही लावत, काही म्हणजे शो नाही करत, तर आम्ही कसं काय तिथे म्हणजे पेट्रोल भरायला यायचं. तिथे पेट्रोल भरायचं काम आहे, पण पेट्रोल भरा आणि म्हणजे कस्टमरला जाणं. पण याची थिंकिंग वेगळीच होती. मग काही दिवसांनी त्यांनी म्हटलं की मग त्यांनी मला सुपरवायझर बनवलं. सुपरवायझर बनवल्यावर त्यांनी मला सगळ्या मुलींकडे लक्ष द्या. मग मुलींनाही राग यायचा माझा की अलकाताई अशी कशी बोलत आहे म्हणून. आता तो आहे सर्व्हिस प्रोव्हायडर, त्याच्यामुळे मला त्याचं ऐकावं लागत होतं. तर मी आमच्या इकडे एक दीक्षा नावाची होती मुलगी, तर तिला मी म्हटलं, तर ते म्हणे ताई म्हणे माझी सेकंड शिफ्ट नाही हो, फर्स्ट शिफ्ट मध्ये नाही होत. पण हे मुखर्जीने मला तिला म्हटलं. मग तिला पण काढून टाकलं, कारण की ती फर्स्ट नाही करत होती म्हणून. तिचं लहान लेकरू होते, तर तिचं जमत नव्हतं म्हणून तिलाही काढून टाकलं. आणि तिलाही 10,000 द्यायचा, तिलाही 22,000 सॅलरी यायची, तिलाही 10,000 द्यायचा. त्याच्यानंतर एक मुलगी आपल्याकडे प्रियंका नावाची मुलगी होती. तिला डायरेक्ट म्हटलं की तेरा बॉयफ्रेंड है क्या, तेरे अंडरग्राउंड के माप ये वो, म्हणजे अदर गोष्टी, म्हणजे कामाकडे न लक्ष देता त्याचे लेडीजकडे वेगळ्या दृष्टिकोनाकडे पाहण्याची म्हणजे त्याची सवय होती. तर ते आम्ही त्या विषयी त्याला म्हटलं की सर आप ये छोटी लड़की को ऐसे कैसे बोल रहे हो. तर या कारणाने सर काही मुलं आमच्या सोबतच होते की बरोबर आहे की तुम्ही एका मुलीला असं कसं काय बोलू शकता. तर त्याही मुलांना त्यांनी काढून म्हणजे असे खूप म्हणजे 15 लोकांनी त्यांनी काढून टाकलं. तिथे 20-20 वर्षापासून 22 वर्षापासून लोक तिथे काम करतात. आणि जेव्हा ते पंप बनायचं होतं तेव्हा पण लोक तिथे काम करतात. काहींना तर म्हणतो की तुम्ही म्हातारे झाले, तुम्ही काही काम करू शकत नाही,
जितकं त्याला नाही तितकं तिथल्या लोकांना येत होतं. असं करून त्यांनी लोकांना काढून टाकलं आणि सॅलरी तर सगळ्यांकडूनच घ्यायचा. बीपीसीएलला पण आम्ही सांगितलं तर बीपीसीएलने हो म्हटलं, लिखित घेतलं, पण बीपीसीएलने त्यावर काहीच ऍक्शन केली नाही. हे तर सोडा, आम्ही गडकरी साहेबांकडे सुद्धा गेलो, त्यांच्या घरी व्हिजिट दिल्यावर गडकरी साहेब म्हणाले की माझ्या ऑफिसमध्ये भेटा. त्यांनी पण काहीच नाही केलं. तर सर सांगा आम्ही कुणाकडे जायचं? तो म्हणतो की गडकरी माझ्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या हातात आहे, सगळे याचे खिशामध्ये आहे. तर सर मग आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडे मागणी करायची? मर्डर करायचं का काय करायचं? आम्ही लहान लहान लेकरं आमची शाळेत जातात, तिथे आम्ही 8 घंटे काम करतो, त्याला त्याची काहीच जाणीव नाही. सगळ्यांना त्यांनी काढून टाकलं. काही मुलं पण आहे त्यांनाही काढून टाकलं. तर सर आम्हाला फक्त न्याय पाहिजे की आम्हाला तिथे ड्युटी भेटायला पाहिजे आणि आमचा जो थांबलेला पैसा इतक्या महिन्याचा आम्हाला तो पैसा देण्यात यावा ही विनंती आहे सर. जय भीम. तुम्हाला कधी काढण्यात आलं मॅडम? सर आता झाले आम्हाला 1 वर्ष झाले, आम्ही घरी जाऊ. मग तुम्ही हे कसं कोणाला भेटले आतापर्यंत? तर आम्ही गडकरी साहेबांना भेटलो, आपले जे हो आणि ते गडकरी साहेबांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो, पत्रकारांच्या सोबत गेलो, तरी त्यांनी पण काही म्हणजे काही निर्णय नाही लावला. याविषयी मग तुम्ही कन्झ्युमर कोर्टमध्ये पण कन्झ्युमर कोर्टमध्ये गेलो आणि काय म्हणते ते कामगार लेबर कोर्ट कन्झ्युमर नहीं लेबर कोर्ट लेबर कोर्ट में दुर्वे नाम के जो अधिकारी हैं उनसे भी बात हुई है, लेकिन उन्होंने भी उसका कोई निर्णय लिया नहीं है, जबकि लेबर लॉ के अंतर्गत इनको निर्णय लेना पड़ता है। दूसरी बात, माननीय गडकरी साहब से भी इनकी मुलाकात हुई थी खासदार होने के नाते, तो वहां भी उनको इनका ऐसा कहना है कि वहां पे भी उनका कोई निवारण नहीं हुआ। समीर मेघे जी, बराबर? समीर मेघे विधायक माननीय आमदार जो है वहां के हिन्ना के, तो उनसे भी उनकी मुलाकात हुई थी, उन्होंने भी उनको फोन किया था, बराबर? तो फिर उनके बाद क्या हुआ? धमकियां दिया उनको था। धमकी दी। समीर मेघे जी को भी ये जो संचालक है मुखर्जी, इन्होंने मैं सुसाइड कर लूंगा ऐसे करके उन्होंने धमकी दी, तो वहां पे भी कुछ हो नहीं पाया। उसके बाद मनसे के कुछ कार्यकर्ता थे, मतलब सारे पॉलिटिकल पार्टीज वहां पे गई थी। इवन हमारे WH न्यूज ने भी वहां पे उसको कवर किया था, लेकिन उसको डर नहीं है क्योंकि वो पहले आर्मी में थे वो, और अभी एक्स डिफेंस में थे वो, उसके हिसाब से उनको ये काम मिला है संचालन का, और उसी का फायदा लेते हुए कि मैं आत्महत्या कर लूंगा। और इनकी 60 गार्ड जो है ये ऊपर तक बनी हुई है, ये हमको क्लियर दिखता है। इसके पहले भी गिट्टी गजान थाने में लेबर जो है उनकी तस्करी हुई थी, उसका भी जो विषय है ये जन बदलाव पार्टी ने लिया था, और उसमें भी हमको समझ में आया कि लेबर डिपार्टमेंट जो है नागपुर का वो कोई भी काम करता है नहीं है। अब यहाँ पे अगर हद पार हो रही है, हमारी माँ बेटियों को जो वहां पे जाके काम करती है, अगर उनको बोला जा रहा है कि तुम शर्ट की 2 बटन खोलो, तुम लिपस्टिक लगा के आओ, तो ये कर क्या रहा है वहां? ऐसे लोगों को, हम संविधान को मानने वाले लोग हैं, लेकिन ऐसे लोगों का क्या हाशर करना चाहिए ये आप सबको पता है। जन बदलाव पार्टी आंदोलन भी करेगा। हमारी विनती है वापस से मीडिया बंधुओं से, इसके ऊपर तुरंत से तुरंत कार्रवाई की जाए। यौन उत्पीड़ना का ये मामला है, जहां पे उनको ये अच्छे से है पता। ये लोगों ने कई बार रिकॉर्डिंग करने का भी ट्राई किया, लेकिन वो इतना शाना आदमी है कि वो फोन को रूम के अंदर अलाउड नहीं करता। इनके ATM, इनकी पासबुक, इनका चेकबुक उन्हीं के पास है। सैलरी अगर 22,000 आती है, वो बंदा खुद जाता है 22,000 विड्रॉ करता है। आपके हाथ में कितना मिलता है पैसा? इनको 10,000 देता है और 12,000 वो खुद रखता है। फिर भी ये लोग, बेरोजगारी तो है ही नहीं इस देश में, फिर भी ये लोग बेचारे एडजस्ट कर रहे हैं। उसमें भी अगर इनको यौन उत्पीड़न का मामला वहां पे खड़ा हो रहा है, तो वाड़ी पुलिस हो रही है क्या? इसके बारे में शिकायत भी हुई ना पुलिस? इसके बारे में मैं बिल्कुल ये चीज मीडिया के माध्यम से बताना चाहूंगा कि 2025 में 26/9/2025 को दोपहर में 3:13 के ऊपर वाड़ी पुलिस स्टेशन में इस व्यक्ति के खिलाफ FIR हुई थी। हम दोनों तीनों को लेके भी गए थे। जो तीनों महिलाएं, जो बहनें यहाँ पे बैठी हुई है, उन्होंने कंप्लेंट भी किया। तो वाड़ी के जो PI वो क्या मिले हुए हैं क्या? जोन का DCP मिला हुआ है। ऑपरेशन थंडर आप चला रहे हो, माननीय कमिश्नर साहब, पुलिस कमिश्नर यहाँ पे, तो महिलाओं के उत्पीड़न के मामले जब तुम्हारे थाने में आते हैं तो तुम लोग उसके ऊपर एक्शन क्यों नहीं ले रहे?
कमिश्नर सर से भी निवेदन किया। कमिश्नर साहब से भी बात हुई है। हाँ। तो यहाँ पे कोई सुनने वाला नहीं है क्या? तो ऐसे वक्त आप क्या कर रहे हैं? हमारा क्लियर मानना है। हम आपने अगर जन बदलाव का लोगो देखा होगा, हमारी विचारधारा बहुत क्लियर है। छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, हम लोग लड़ने वाले भी और हम लोग कलम वाले भी। ये क्लियर मैसेज मीडिया के माध्यम से हम लोग देना चाहते हैं डिपार्टमेंट के लोगों को, क्योंकि ये तो हरामखोरी निकला जिसको काम दिया गया था, और वो सेना का नाम यहाँ पे बदनाम कर रहे हैं। जो सेना के आर्मी ऑफिसर्स जो वहां पे देश की रखवाली कर रहे हैं, ये लोग वहां पे उसका नाम बदनाम कर रहे हैं। अभी एग्रीमेंट भी खत्म होने वाला है, एग्रीमेंट इसके खत्म बाद कुछ भी हो, रिन्यूअल का होगा। वो उसका एग्रीमेंट खत्म हो चाहे उसका एग्रीमेंट कंटिन्यू, हमारा उससे कोई लेना देना नहीं है। यहाँ पे मैटर है महिला उत्पीड़ना का, सेक्सुअल हैरेसमेंट का, यहाँ मैटर है लेबर के शोषण का, यहाँ मैटर है लोगों को अनएम्प्लॉयड बेरोजगार करने का, जो कि ये लोगों के पास ईसीएस है ना, इंश्योरेंस कटता है, पीएफ कटता है, इनको जो बेनिफिट्स मिलने चाहिए कंपनी द्वारा, बीपीसीएल के द्वारा, ये वहां पे मिलता है। सरकार ने ऐसे कुछ दलालों को, ये मुखर्जी जैसे जो दलाल लोग हैं, इनको वहां पे बिठा के रखा हुआ है, जो जुमला देके लोगों का शोषण करते हैं। और हमारी मांगनी है वहां के आमदार से भी, राज्य के मुख्यमंत्री से भी, यहाँ के खासदार से भी, कि अगर महिलाओं के ऊपर कोई भी अत्याचार होता है तो आपको खड़ा रह के बात करनी पड़ेगी। इस संदर्भ में बीपीसीएल के अधिकारियों को भी शिकायत की थी। बीपीसीएल के अधिकारियों से 4-5 बार कर चुके। बीपीसीएल के अधिकारियों से 4 से 5 बार जो है वो शिकायत दर्ज हुई है। बीपीसीएल के अधिकारी इसके ऊपर कुछ नहीं कर रहे। इससे समझ में आता है कि पुलिस डिपार्टमेंट, लेबर कमीशन, वहां के जो नेता लोग है वो लोग, ये लोग सब के सब मिले हुए हैं, इनकी साठगांठ बनी हुई है। और आपने देखा होगा कि ऐसे ही इन्हीं के सत्ता के लोग रेपिस्ट निकलते हैं, इन्हीं की सत्ता के लोग जो है वो महिला उत्पीड़न का ये काम करते हैं। तो ये सारी जो चीजें हैं, इसका जन बदलाव पार्टी जो है वो निषेध करता है। हमारी क्लियर एक मांग है कि इनको त्वरित जो है, जो इनको निकाला गया था, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करके इनको वापस वहां पे लिया जाए। लेने के बाद जो मुख्य आरोपी है, जिसके ऊपर एफआईआर हुई है, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, उसको जेल भेजना चाहिए। ऑलरेडी एफआईआर तो हुई है ना। बिल्कुल, इसके ऊपर कार्रवाई नहीं हुई, लेकिन कार्रवाई नहीं हुई है, बल्कि पुलिस लोग बाड़ी तो मामले कौन से दर्ज किया है उसके ऊपर? दादा, स्टेशन में पुलिस वाले एफआईआर नहीं करते, फेक मामलों में बराबर एफआईआर होती है। हमारे मामले में भी यही हुआ था, इसके पहले भी जो मैंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया था। तो ये नागपुर पुलिस जो है, ये किसके लिए काम कर रही है? वो काम कर रही है स्टेट के लिए, काम करना चाहिए पब्लिक के लिए। तो हमारी इस मामले में क्लियर मांग है बीपीसीएल के लोगों से भी कि तुरंत 48 घंटों के अंदर इसका निर्णय लिया जाए, आरोपी को अटक किया जाए। पुलिस वाले जो अगर इसके अंदर मिले होंगे, या जो भी अधिकारी है उसके ऊपर अगर मिले होंगे, तो यहाँ पे महिलाओं के विनय भंग की बात है, ये कोई छोटा मोटा मैटर नहीं है। अगर ये नहीं होता है, जन बदलाव पार्टी जो तीव्र तरीके से हमारे अंदाज में, छत्रपति शिवाजी महाराज के अंदाज में हम लोग आंदोलन करेंगे। आणि दादा ते इतके चोरी करतात, सकाळी 4 कॅना काढतात, एका कॅनामध्ये 50 डिझेल राहते, आणि तर ते लूज मध्ये विकतात. इथे म्हणतात बॉटलमध्ये पेट्रोल द्यायचं नाही, हानिकारक आहे, आणि तो लूज मध्ये पेट्रोल विकायला लावते, आणि नाही विकलं तर एम्प्लॉयला काढून घेते की मला हा विकून पैसा माझ्या खात्यामध्ये टाका. आमच्याकडे तो किती काढते, काय काढते, मोबाईल मध्ये पूर्ण व्हिडिओ आहेत का तुमच्याकडे व्हिडिओ? हो, आहे. मशीन मध्ये ऍडजस्टमेंट करतात का ते? मशीन मध्ये ऍडजस्टमेंट करतात? नाही, मशीन मध्ये कॅनमध्ये 5 लिटरचे मागतात ना, त्या हिशोबाने मग विकतात. आणि ते इलिगल आहे, ते कॅमेरा बंद करून माल काढतो तो, आणि माल काढून मग तो लूज मध्ये विकायला लावतो. नाही विकले तर त्या एम्प्लॉयला काढून टाकतो. ड्युटी तर एम्प्लॉयची जाणार, कॅमेरामध्ये तो कॅचअप होतं ना, तर ते कॅमेरा त्या साईडचा बंद करतो. तो इतका नालायक माणूस आहे की चोरीचा तर हद त्याचं पार झालेली आहे. खूपच चोर माणूस आहे एक नंबरचा. एक आमच्याकडे हवेवाला आहे, तो तिथे हवा भरतो. पुन्हा आइए भैया, गिरायकांची पण फसवणूक करतात का? नाही, गिरायकांसोबत परफेक्ट पेट्रोल मिळते. आणि हे बीपीसीएलला आम्ही सांगितलंय की हा चोर आहे, हा असा करतो, तरी बीपीसीएलचे जे ऑफिसर आहे त्यांनी सुनवाई केलीच नाही. म्हणे की तो हे आहे, म्हणजे मिलिटरी मॅन, आम्ही त्याला काहीच नाही बोलू शकत म्हणे. म्हणजे मिलिटरी मॅन आहे, म्हणजे तो उद्या जाऊन रेप पण करत तरी म्हणजे कोणी काही बोलणार नाही, कारण की तो मिलिटरी मॅन आहे. म्हणजे मिलिटरी मॅनला काही करू शकते, हा अधिकार कोणी दिलेला आहे. आणि हे जे मोठा भैया आहे
हे काय म्हणते तिथे हवा भरते गाड्यांमध्ये, तर यांना जे चिल्लर पैसे 5-10 रुपये आपण देतो, वो जमा कराता था, उनका पैसे जमा कराते था, पूरे पैसे लेके नहीं जाओगे, आपको पेमेंट मिलता है। कस्टमर जो देते थे सर, वो पूरे पैसे जमा करा लेता था। ये पैसा जमा करोगे तो नौकरी से निकाल दूंगा। ताई, एकदा मला हे सांगा की चोरी कशा पद्धतीने होते? कंपनी जो पेट्रोल डिझेल चोरला जाते तो कंपनीच्या माध्यमातून होते का? नाही कंपनीच्या याच्या माध्यमातून नाही, जे आपले डिझेल पेट्रोलचे टँकर येतात, ठीक आहे, ते टँकर येतात, तर ज्या साईडला टँकर लागतात त्या साईडचा कॅमेरा बंद केला जातो आणि मग बोलू द्या बरोबर बोलताय. जे बकेट असतात ना, जे आपण टेस्टिंग साठी वगैरे बकेट ठेवतो, त्या बकेटनी काढतात आणि कॅन मध्ये पलटवतात. कॅन अशा भरून ठेवतात. आमच्या बाजूला एक ते काय आहे, ते एक बिल्डिंग आहे 4-5 मजलीची, तिथे ठेवतात आणि मग सकाळच्या टायमात जे मोठे मोठे ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात ना, त्यांना ब्लॅक मध्ये विकतात. एका दिवसात किती डिझेल चोरण्यात येत असं? एका दिवसात म्हणजे जर समजा सकाळी टँकर आला दुपारून वगैरे, तर 50 लिटर डिझेल तो चोरतो. 200 सकाळी मग 6 कॅन असतात. या रोजचा प्रकार चालतो का हो, सर? हो. आता हो, तर याचे काही फुटेज वगैरे व्हिडिओ आहेत का तुमच्याकडे? जे मशीन, जे आपली एमपीडी मशीन आहे, जे टेस्टिंगला येते, तर त्यातून कसं 10 लिटर 5-5 लिटर नाही का, दोन्ही नोझल मधून टेस्टिंग काढावं लागते, तर त्यातून पण चोरी करते. 5 लिटर कस्टमरला विकतात आणि 5 लिटर टँकर मध्ये पलटवतात. जे मग 5 लिटरचे पैसे असतात कस्टमरचे, ते मुखर्जीकडे जातात. मुखर्जीकडे जातात. खूप चोर आहे तो. अशा तिथे 22 एमपीडी आहे ना, 22 ते 23 एमपीडी आहे नोझल. त्या प्रत्येक नोझल मधून 5 लिटर पेट्रोल, 5 लिटर डिझेल. आणि महिन्याच्या अखेरीमध्ये कॅशर हे पूर्ण पैसे त्याच्या अकाउंट मध्ये टाकते. आमच्या सॅलरीचे पण पैसे त्याच्याच अकाउंट मध्ये जायचे, पूर्ण कॅशच्या द्वारे जायचं. ये बात हो गई वो क्या चोरी करता क्या नहीं करता, लेकिन एक बात यहाँ पे समझ में आ रही है कि लॉ एंड ऑर्डर संभालने वाले हमारे जबरदस्त पुलिस वाले जो है वो कॉग्निजेबल ऑफेंस को इस तरीके से लेते हैं कि उसका अभी तक अरेस्ट नहीं होता. उसके बाद भी उसने कई बच्चियों के साथ वापस, जिनको उन्होंने ड्यूटी पर रखा है, उन बच्चियों के साथ भी उसने यही हरकतें की है, सेम की, और उनको भी इसी तरीके से उसने निकाल दिया है. तो ये अगर रोक उस वक्त लग जाती तो यहाँ पे और बच्चियों का शोषण जो है वो नहीं होता. एप्स्टीन फाइल तो हम लोगों ने देखी है, क्या क्या उसमें हुआ था. तो ये जो छोटे छोटे मामले हैं, ये भी एप्स्टीन फाइल जैसे ही है, जिसके ऊपर हमारा जो सरकार है, सिस्टम है, वो आंखें खोल के सो रहा है. आणि स्वतःच्या चुकी लपवासाठी तो आधीच लेटर तयार करून पोरींकडून किंवा पोरांकडून तो आधीच सिग्नेचर घेऊन घ्यायचा, कारण तो चुकीमध्ये सापडायला नको आणि बाकींना तो ड्युटीवरून काढण्याच्या धमकीने तो सर्वांचे सिग्नेचर नाही केली तर मग उद्यापासून यायचं नाही. 3 महिन्याचे अग्रीमेंट लिहून घेतो आणि अग्रीमेंट बनवायचं आणि साईन घ्यायचं. तो